शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये. आणि हे जे क्षेत्र आहे हे आहे साधारण 1 एकरचं. आणि यामध्ये आपण इथं जी बेड आहे हे 4 फुटाची बेड पाडली. आणि 4 फुटाची बेड पाडल्यानंतर आपण या 4 फुटाच्या बेडवर 2 लाईन साधारणतः 1 फुटाच्या घेतलेल्या आहेत, बघू शकता आपण. आणि या 2 लाईन 1 फुटाच्या घेतल्यानंतर याला आपण राऊंडअप मारलं, म्हणजे फवारलं. राऊंडअप फवारल्यानंतर म्हणजे कुठं कुठं 5% हळद दिसायली उगवण शक्ती झाली तेव्हा राऊंडअप फवारलं. राऊंडअप फवारलं त्याला कुठल्या प्रकारचं खत वगैरे आपण बेसोडलं दिलं नाही. आणि त्याच्यानंतर हळद अशा प्रकारे म्हणजे भरपूर उंच झाली 9 इंचापर्यंत ते 1 फुटापर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आता त्याला गवत झालं होतं. त्याच्यानंतर आपण याला खुरपणी केली. खुरपणी केल्यानंतर आपण याला 2 लाईनच्या मध्ये एक छोटा वखर असते छोटूसा, त्याला एक रेस पाडते, त्याच्यामध्ये मोगडं बांधून आपण इथं खत पेरलं आहे. तर या खतामध्ये आपण 10-26-26 घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता पुढचा डोस आपण काय द्यायचा ते आपण नंतर ठरवू, पण सध्या आपण 10-26 कोरं दिलेलं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर पुढचा डोस आपण वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे जसं उंची वाढेल, शरीर मोठं करण्यासाठी त्याच्यावर आपण त्याला खाद्य द्यावं लागतं, कारण त्याची भूक पण मोठी होत असते. त्यासाठी आपल्याला नंतरचं खताचं व्यवस्थापन पुढच्या वेळेस करायचं आहे. परंतु त्याच्या आधी पुन्हासुद्धा आपल्याला खत द्यायच्या आधी खुरपणी करणं आवश्यक असते. त्याच्यासाठी आपल्याला खुरपणी करायची, पुन्हा गवत होऊ शकते. आणि त्याची जी वेळ आहे ही साधारण 1 महिन्याची आहे किंवा 25 दिवसाची. तर अशा प्रकारे आपल्याला याचं व्यवस्थापन करायचं आहे. 21 दिवस ते 30 दिवसाच्या नंतर करायचे आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. तर सध्या फवारणीचं जी आहे तर फवारणी आपल्याला सध्या याच्यामध्ये परफेक्ट सुपर 50 मिली, त्याच्यानंतर साप पावडर 50 ग्राम हळदीवर घ्यायचं आहे. आणि सोबत इसाबियन 40 ते 50 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे. हळद चंद्राई.